म्हणजे महामहिम घाबरलाय का महामहिमांवर दबाव आणलाय? मला असं वाटतं महामहिमांवर दबाव आणलाय की नका घेऊ सगळ्यांना. काँग्रेसला वाईट टाकल्यासारखा प्रकार आहे का? कारण की मुंबईमध्ये तुमच्या मुंबईच्या अध्यक्ष काँग्रेसच्या महिला आहेत, वर्षा गायकवाड आहेत, सव्वा लाखे मॅडम आहेत तुमच्या प्रदेशाध्यक्षा, ज्योती आमदार आहेत त्यांच्या म्हणजे ज्योती गायकवाड आमदार आहेत. इतक्या महिला लोकप्रतिनिधी असताना एकालाही बोलवलं नाहीये. नाही, नाव असेल तर येणार ना. मला जेव्हा सांगितलं नाव आहे म्हणून मी पुण्यावरून आले. अदरवाईज आय डोंट हॅव टू कम. मला यायचीच गरज नव्हती इथे. मला जेव्हा रोहिणी त्यांनी सांगितलं ताई नाव दिलेलं आहे तर सकाळी आपल्याला जायचंय 5 जणींना, दॅट्स व्हाय आय केम. आता रोहिणी खडसे आत गेल्या, सुषमा अंधारे आत गेल्या, तुम्ही त्यांच्या पुढ्यात होता, त्यांनी तुमचं नाव तिथे सजेस्ट केलं नाही का? नेमकं काय? इवन आय डोंट नो व्हॉट हॅड हॅपन. काँग्रेस विसरायचं पडलंय की काय? होऊ शकतं, कदाचित त्यांना असं वाटत असेल की काँग्रेसला सोडूनच चालू, असाही विषय असेल. कारण का त्यांच्या मनात काय मला माहिती नाही. मला तर त्यांनी बोलवलं, मी पुण्यावरनं सकाळी 7ला निघाले आले. आल्यानंतर सुषमाताई आणि त्यांनी तिकडे आत गेल्यावर सुषमाताईंनी आम्हाला बोलवलं नाही. आता ताईंची पण कार्यकर्ती ती पण सकाळपासून येऊन थांबलेली होती, पण त्यांनी पण आत बोलवलं नाही. इट्स बेटर दॅट की बॅक टू होम. नाराज होऊन निघाले काय? नाही नाही, नाराज व्हायचं कारण नाही. मी माझे व्हिडिओ बनवणार ना आता महामहिमांवर. मग त्याच्या बाबतीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण आम्ही टेररिस्ट नाही आहोत. परंतु महाविकास आघाडीमध्ये ही बिघाडी म्हणायला काय हरकत नाही, कारण की विसंवाद आहे का सातत्यानं काँग्रेसला डावलून दोन्ही पक्ष. काय होतं 4 व्हीलर मध्ये ना, प्रत्येक चाकामध्ये किती हवा भरली ना, एका चाकामधली हवा जातेच. तसं काहीतरी असेल, बॅलन्स नाही वाटत आहे. परंतु सव्वा लाखे मॅडमशी संपूर्ण आम्ही बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणताच संपर्क जो आहे तो महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं साधण्यात आलेला नाही. जर तसं असतं तर आम्ही विदर्भातून इथं मुंबईत आलो असतो आणि राज्यपालांची भेट घेतली असती. 100% फ्लाईटने आल्या असत्या संध्याकाळी 1.25 लाख आणि त्या पण भेटल्या असत्या. तुम्हाला त्यांना आत घेतलं नसतं तरी त्या इथं थांबून बाईट देऊन गेल्या असत्या 100%. परंतु हा गटबाजीचा कोणता प्रकार महाविकास आघाडी मधल्या महिला नेत्यांकडनं होतोय का काही? आता त्यांच्या मनातलं मी काही सांगू शकत नाही. तुम्हीच त्यांना विचारा की त्यांनी आम्हाला का डावललं. आमच्या संध्याताईंना संगीता तिवारीला का डावललं तुम्ही आल्यावर विचारा ना. जसं त्या शेळके ताईंना आत घेऊन गेले तसं आम्हाला घेऊन जाऊ शकत होते ना. त्या आता आमदार नव्हत्या. थँक्यू.